नमस्कार मित्रांनो, मी दत्ता माने. फायनान्शियल प्लॅनिंग सिरीज 3 या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी चूक सांगणार आहे जे 90% लोक न कळत करतात. तर आपला विषय आहे नीड वर्सेस वॉन्ट. आज आपण गरज आणि इच्छा हे समजून घेणार आहोत. गरज जी आपली राशन असेल, घर असेल, भाडं असेल, EMI असतील, एज्युकेशन असेल, मेडिकल असेल, हे गरज आहेत मित्रांनो. पण वॉन्ट्स जसं की आता आपला फोन चांगलं चालू आहे तरी आपल्याला नवीन फोन अपग्रेड करायचा आहे का, तर मार्केटमध्ये एखादा नवीन फोन आलेला आहे किंवा एखादा नवीन ऑफर्स आलेले आहेत. बरेच वेळा आपण काय करतो, एखादी ऑफर्स शॉपिंग कोणी केलं आहे, मित्रांनी काहीतरी घेतलं आहे, स्टेटस, या गोष्टीमुळे आपण ते लगेच अट्रॅक्ट होतो आणि ती वस्तू घेतो आणि त्यामुळे काय होतं, आपलं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडू शकते. त्यामुळे आपल्याला वॉन्ट्स वरती कंट्रोल करायचा आहे. वॉन्ट्स घेतेवेळी आपल्याला थोडंसं थांबून हे विचार करायचा आहे की खरंच ही वस्तू गरजेची आहे का, किंवा नाही घेतलं तरी चालणार आहे का. यामुळे काय होईल, आपण गरज नसणाऱ्या वस्तू कमी घेत जाईल आणि त्यामुळे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग नक्कीच सुधारेल. गरज नसलेल्या वस्तूवर जास्त खर्च झाला की गरज असलेल्या वस्तू विकायची वेळ येते. त्यामुळे आपल्याला वॉन्ट्स वरती कंट्रोल करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड चुकीचं नाही, पण क्रेडिट कार्डमुळे चुकीच्या सवयी लागतात. आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय की क्रेडिट कार्डमुळे खूप खर्च वाढतात आणि त्यामुळे आपण आपल्या वॉन्ट्स पण वाढतात. म्हणजे चला आहे क्रेडिट कार्ड, एखादी वस्तू आवडली घेऊन टाका, बघू नंतर भरता येईल, किंवा EMI मध्ये कन्वर्ट करता येईल. आणि असं होऊन हेच EMI थोडे थोडे इतके वाढतात की मला माझ्या कोविडमध्ये साधारणतः 20 ते 25 हजार रुपये फक्त क्रेडिट कार्डचं बिल यायचं प्रत्येक महिन्याला, घरचा EMI हे सोडून. त्यामुळे मला तेव्हा समजलं की क्रेडिट कार्डमुळे आपण किती गरज नसणाऱ्या वस्तू सुद्धा लगेच घेतो आणि त्यामुळे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडू शकतं. म्हणून मी सगळे क्रेडिट कार्डचे बिल एक्सेल्स मध्ये टाकले आणि सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर कळालं की आपला खूप मोठा भाग इन्कमचा हा फक्त क्रेडिट कार्डमध्ये जातो. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्यामधला मेजॉरिटी पैसा हा तुमच्या वॉन्ट्स मध्ये गेलेला आहे, ना की नीड्स मध्ये. त्यामुळे मित्रांनो, वॉन्ट्स वरती कंट्रोल करा आणि सुरुवातीला फायनान्शियली एक वेळा स्टेबल व्हा आणि त्यानंतर वॉन्ट्स वरती खर्च करा. काय हरकत नाहीये. थँक्यू.